नमस्कार. मी प्राध्यापक अनिल गाडेकर, समाजशास्त्र विभाग, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा. आज आपण ऑगस्ट कॉम्टे यांचा जो प्रत्यक्षवाद आहे संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. जर माझ्या यूट्यूब चॅनलला आज प्रथम भेट देत असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुढे फॉरवर्ड करा अशी तुम्हाला विनंती आहे. ऑगस्ट कॉम्ट एक समाजशास्त्रज्ञ आहे. त्यांनी समाजशास्त्रामध्ये खूप मोलाचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऑगस्ट कॉम्ट यांचा जो 3 अवस्थेचा नियम होता त्याचं सविस्तर असं आपण विश्लेषण केलेलं आहे. आणि आज आपण ऑगस्ट कॉम्ट यांनी जो प्रत्यक्षवादाचा सिद्धांत मांडलेला आहे, जो प्रत्यक्षवादाचा जो विचार मांडलेला आहे त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. ऑगस्ट कॉम्टच्या तत्त्वज्ञानातील अत्यंत महत्त्वपूर्ण जो सिद्धांत म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं तो सिद्धांत म्हणजे प्रत्यक्षवादाचा सिद्धांत होय. ऑगस्ट कॉम्ट यांनी हा जो सिद्धांत आहे किंवा या प्रत्यक्षवादाच्या संदर्भामध्ये जे काही विचार आहेत ते विचार कोर्स ऑफ पॉझिटिव्ह फिलॉसॉफी 1842 व द सिस्टम ऑफ पॉझिटिव्ह पॉलिटी 1851 या 2 ग्रंथांमध्ये प्रत्यक्षवादावरती सविस्तर विचार मांडण्याचा प्रयत्न ऑगस्ट कॉम्ट यांनी केलेला आहे. ऑगस्ट कॉम्टचं म्हणणं असं होतं की त्या काळामध्ये फ्रेंच राज्यक्रांती झालेली होती. फ्रेंच राज्यक्रांती 1789 ते 1799 या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये संपूर्ण फ्रान्स देशात प्रचंड प्रमाणामध्ये उलथापालथ झालेली होती. मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले होते आणि पूर्वीची जी जुनी समाजव्यवस्था होती ती समाजव्यवस्था बदलून त्या ठिकाणी नवीन समाजव्यवस्था निर्माण झालेली होती. पण या नवीन समाजव्यवस्थेमध्ये अनेक प्रकारचे दोष निर्माण झालेले होते, अनेक प्रकारच्या विषमता निर्माण झालेल्या होत्या आणि यामुळं या नवीन औद्योगिक समाजव्यवस्थेची पुनर्रचना करण्यासाठी किंवा पुनर्निर्मिती करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रत्यक्षवादाचा सिद्धांत मांडलेला आपल्याला दिसून येतो. मग नेमका त्यांचा प्रत्यक्षवाद काय आहे, प्रत्यक्षवादामध्ये कशा प्रकारचे विचार त्यांनी मांडलेले आहेत या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा या ठिकाणी करायची आहे. की ज्यावेळेस आपण ऑगस्ट कॉम्टच्या जीवनाचा आपण आढावा घेतो त्याच्यावर असं लक्षात येतं की त्यांच्या जीवनावरती सेंट सायमन या विचारवंताचा जास्त प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. मग सेंट सायमनचे जे विचार आहेत ते प्रत्यक्षवादाकडे झुकण्यासाठी किंवा प्रत्यक्षवादाकडे कल ऑगस्ट कॉम्टचा नेण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका बजावलेली आपल्याला दिसतात. आणि म्हणून द कोर्स ऑफ पॉझिटिव्ह फिलॉसॉफी आणि द सिस्टम ऑफ पॉझिटिव्ह पॉलिटी या 2 ग्रंथामध्ये प्रत्यक्षवादाच्या संदर्भामध्ये विचार मांडत असताना अशा प्रकारची ती व्याख्या करतात की आता आपण व्याख्येच्या संदर्भामध्ये थोडक्यात चर्चा करणार आहोत. की ऑगस्ट कॉम्टची जी व्याख्या आहे ते असं म्हणतात तुमच्या मते की प्रत्यक्षवाद म्हणजे काय आहे, नेमकं निरीक्षण, परीक्षण, प्रयोग आणि वर्गीकरणाच्या पद्धतीच्या आधारे अनाकलनीय ज्या घटनांची अनाकलनीय ज्या घटना आहेत त्या घटनांची कारणमीमांसा करणे, ईश्वरशास्त्रीय व धर्मशास्त्रीय किंवा अध्यात्मशास्त्रीय अवस्थेचा त्याग करणे म्हणजेच प्रत्यक्षवाद होय. हॅरी बार्नेस नावाचा एक विचारवंत आहे की तो का म्हणतो, प्रत्यक्षवाद ही एक शास्त्रीय पद्धती आहे. प्रत्यक्षवाद ही एक शास्त्रीय पद्धती आहे. यात निरीक्षण, परीक्षण, प्रयोग आणि तुलना यांच्या आधारे घटनांचा शोध घेतला जातो. यालाच त्यांनी प्रत्यक्षवाद असं म्हटलं गेलेलं आहे. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की प्रत्यक्षवाद म्हणजे वैज्ञानिक पद्धतीद्वारे प्राप्त केलेलं ज्ञान म्हणजे प्रत्यक्षवाद. प्रत्यक्षवाद काय आहे, वैज्ञानिक पद्धतीद्वारे जे प्राप्त केलेलं ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजेच खऱ्या अर्थानं प्रत्यक्षवाद आहे. अशा प्रकारचा विचार
ऑगस्ट कॉम्पने या प्रत्यक्षवादाच्या संदर्भामध्ये मत व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्यक्षवादाचा जो उद्देश आहे, हा नेमका उद्देश काय आहे थोडक्यात आपण इथं स्पष्ट करणार आहोत. की ऑगस्ट कॉम्पचं म्हणणं असं आहे की 19व्या शतकामध्ये संपूर्ण फ्रान्समध्ये जी काही फ्रेंच राज्यक्रांती झाली, या राज्यक्रांतीमुळं जी काही समाजामध्ये आमूलाग्र बदल झाला, औद्योगिक समाजव्यवस्था निर्माण झाली, त्या ठिकाणी भांडवलशाही समाजव्यवस्था निर्माण झाली आणि या भांडवलशाही समाजव्यवस्थेमध्ये ज्या प्रकारची अपेक्षा होती, म्हणजे कामगारांचं शोषण होणार नाही आहे, कामगारांना सुख समृद्धीचं जीवन जगता येऊ शकेल, सर्वसामान्य लोकांना सन्मानाने जगता येऊ शकेल, अशा प्रकारची अपेक्षा नवीन समाजव्यवस्थेमध्ये होती. परंतु या भांडवलशाही आणि औद्योगिक समाजव्यवस्थेमध्ये तशा प्रकारची व्यवस्था निर्माण झालेली नाही. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे दोष निर्माण झाले आणि हे दोष दूर करण्याच्या उद्देशाने ऑगस्ट कॉम्पने नैतिकता जपण्यासाठी, एक नैतिक धर्माचं अनुकरण करण्यासाठी त्यांनी काय केलं आहे, हा प्रत्यक्षवादाचा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. की या प्रत्यक्षवादाच्या सिद्धांताच्या माध्यमातून एक नवीन समाज रचना, एक परिवर्तनशील समाज रचना, की ज्या ठिकाणी नैतिकता, सहकार्य, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, सन्मान सगळ्या गोष्टींची पूर्तता होऊ शकेल, अशा प्रकारचा विचार किंवा अशा प्रकारची समाज निर्मिती त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून त्यांनी प्रत्यक्षवादी विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारचा हा प्रत्यक्षवादाचा उद्देश आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतो. त्याच्यानंतर त्यांनी प्रत्यक्षवादाचे काही वैशिष्ट्ये सांगितले आहेत. त्या वैशिष्ट्यांचा थोडक्यात आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत. त्यामध्ये नंबर 1 आहे निश्चित सामाजिक नियम. प्रत्यक्षवादाचं पहिलं वैशिष्ट्य काय आहे, निश्चित सामाजिक नियम. की निसर्गामध्ये ज्याप्रमाणे ज्या घटना घडतात त्या आकस्मिक नाही घडत, त्या घटना ज्या आहेत त्या निश्चित नैसर्गिक नियमानुसार घडत असतात. कुठलीही घटना विनाकारण घडत नसते. जर उदाहरण सांगायचं असेल तर ऑगस्ट कॉम्प काय म्हणतो की या निसर्गामध्ये ज्या घडणाऱ्या घटना असेल, भरती असेल, ओहोटी असेल, सूर्यग्रहण असेल, चंद्रग्रहण असेल, रात्र असेल, म्हणजे या सगळ्या ज्या घटना घडत असतात, या सगळ्या घटना या नैसर्गिक नियमाच्या नुसार किंवा निश्चित नियमानुसार घडत असतात. मग ज्याप्रमाणे नैसर्गिक नियमानुसार या निसर्गातल्या घटना घडत असतात, त्याच प्रकारे समाजामध्ये सुद्धा सामाजिक घटना या सुद्धा सामाजिक नियमानुसार किंवा निसर्गाच्या नियमानुसारच घडत असतात. आणि म्हणून प्रत्यक्षवादाच्या माध्यमातून या सामाजिक घटनांचा, या निश्चित नियमांचा शोध घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. यालाच त्यांनी प्रत्यक्षवादी दृष्टिकोन असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून ऑगस्ट कॉम्प काय म्हणतो की कुठलीही नैसर्गिक घटना ही आगंतुक घडत नाही, त्याला एक विशिष्ट असा नियम असतो. आणि म्हणून सूर्यग्रहण असेल, चंद्रग्रहण असेल, आणखीन जे काही नैसर्गिक परिवर्तन आहेत की याच्या पाठीमागे निश्चित असा नियम आहे. तो नियम जसा नैसर्गिक शास्त्रामध्ये लागू आहे तशाच प्रकारचे सामाजिक घटनांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा समाजशास्त्रानं सुद्धा एक सामाजिक आणि नैसर्गिक नियमांचा आधार घेऊन या ठिकाणी सामाजिक घटनांचे विश्लेषण केलं पाहिजे. हाच स्पष्ट करण्याचा प्रयत्न म्हणजेच किंवा हे वैशिष्ट्य म्हणजेच काय आहे, कॉम्पचा प्रत्यक्षवाद आहे असं आपल्याला या ठिकाणी थोडक्यात सांगता येऊ शकेल. त्याच्यानंतर दुसरं जी वैशिष्ट्य आहे ती वैशिष्ट्य यथार्थ ज्ञान. ऑगस्ट कॉम्पचा प्रत्यक्षवाद हा अवास्तविक गूढ ज्ञानाशी संबंधित नाही. जे ज्ञान गूढ आहे, ज्या ज्ञानाची आपल्याला उकल करता येत नाही, जे ज्ञान आपल्या बुद्धिमत्तेच्या पलीकडचं आहे, आपल्या क्षमतेच्या बाहेरचं ज्ञान आहे, की या ज्ञानाचा आणि प्रत्यक्षवादाचा काही संबंध नाही. आणि म्हणून जे ज्ञान यथार्थ आहे, जे ज्ञान सत्य आहे, जे ज्ञान निरीक्षण, परीक्षण, प्रयोग आणि वर्गीकरण याच्या आधारे प्राप्त केलं जातं, याच ज्ञानाला आपण यथार्थ ज्ञान किंवा वास्तविक ज्ञान असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून प्रत्यक्षवादाच्या माध्यमातून जे काही ज्ञान प्राप्त होतं ते ज्ञान हे असं गूढ किंवा काल्पनिक ज्ञान नाही आहे. किंवा एखाद्या व्यक्तीनं
एखाद्या घटनेच्या संदर्भामध्ये जो अंदाज व्यक्त केला जातो तो अंदाज या ठिकाणी व्यक्त करणं प्रत्यक्षवादाला कधीही मान्य नाही, असं ऑगस्ट कॉम्टे म्हणतो. मग प्रत्यक्षवाद नेमकं काय आहे? की जे ज्ञान यथार्थ आहे, जे सत्य आहे, जे वास्तविक आहे, या वास्तविक ज्ञानाशीच खऱ्या अर्थानं प्रत्यक्षवाद हा संबंधित आहे. आणि म्हणून प्रत्यक्षवादाचं दुसरं जे वैशिष्ट्य आहे ती वैशिष्ट्य म्हणजे काय आहे? यथार्थ ज्ञानाशी संबंधित किंवा यथार्थ ज्ञान हे प्रत्यक्षवादाचं दुसरं वैशिष्ट्य ऑगस्ट कॉम्टे यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोन. ऑगस्ट कॉम्टेचा प्रत्यक्षवाद कसा आहे? विज्ञानवाद म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे, की ज्या कालखंडामध्ये धर्मशास्त्रीय आणि ईश्वरशास्त्रीय घटनावरती लोक विश्वास ठेवत होते, धर्मशास्त्रीय आणि ईश्वरशास्त्रीय दृष्टिकोनातून या सृष्टीचा विचार करत होते, हा विचार बाजूला सारून एक वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करून या निसर्गातल्या घटनांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा विचार किंवा अशा प्रकारचा आग्रह ऑगस्ट कॉम्टे आपल्या प्रत्यक्षवादी सिद्धांतामध्ये स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. मग वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय आहे? की कुठलीही गोष्ट आपण सहज स्वीकारायची नाही आहे. एखादी घटना घडली असेल तर ती घटना घडत असताना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळे विचार व्यक्त करू शकतात. उदाहरण जर सांगायचं असेल तर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल किंवा एखादा विष खाऊन एखादी व्यक्ती मृत्यू पावली असेल तर त्यावेळेस जी काही ईश्वरशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहणारे जे लोक आहेत की ते असं म्हणतील की माणसाचा जन्म झाला म्हणजे त्याचं मरण हे अटळ आहे. म्हणजे माणसाला माणूस जसा जन्मतो तसं तो मृत्यूसुद्धा पाहू शकतो आणि म्हणून ही घटना घडलेली आहे. अशा प्रकारचा एक युक्तिवाद हा ईश्वरशास्त्रीय व्यक्ती व्यक्त करू शकतो. त्याचबरोबर अध्यात्मवादी व्यक्ती काय म्हणणार आहे? त्याचा जीवनाचा कालावधी जितका होता, त्याचं आयुष्यच एवढं होतं आणि म्हणून तो या ठिकाणी जेवढं आयुष्य होतं तेवढं तो जगलेला आहे आणि नंतर तो मृत्यू पावलेला आहे. म्हणजे त्याच्या नशिबामध्ये एवढंच काही आयुष्य लिहून ठेवलेलं होतं आणि तिथपर्यंत तो जगलेला आहे. अशा प्रकारचा युक्तिवाद धर्मशास्त्री किंवा धार्मिक अध्यात्मवादी व्यक्ती मांडू शकतो. पण ज्यावेळेस वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणारा जो संशोधक असेल, जो व्यक्ती असेल, तो काय म्हणू शकेल की व्यक्ती का मेली, कशामुळे मेली, कुठल्या विषप्राशनानं मिळी, लक्षात. मग त्याला त्याच्या कुठल्या कुठल्या गोष्टीचा प्रभाव होता, त्याला कुठल्या प्रकारचं टेन्शन होतं. म्हणजे अशा कार्यकारण भाव संबंधाचा शोध घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून केला जातो. याला प्रत्यक्षवाद असं या ठिकाणी म्हटलं जातं. आणि म्हणून प्रत्यक्षवादाच्या माध्यमातून जे काही विचार मांडण्याचा प्रयत्न केला जातं की त्याला कुठल्या प्रकारचे एक वैज्ञानिक आधार असतात, काल्पनिक नसतात किंवा अंदाजे विचार व्यक्त केलं जात नाही. याच्याशी संबंधित या ठिकाणी प्रत्यक्षवाद खऱ्या अर्थानं वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करणारा सिद्धांत म्हणजे प्रत्यक्षवाद आहे. अशा प्रकारचे विचार ऑगस्ट कॉम्टे आपल्या या तिसऱ्या वैशिष्ट्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. त्याच्यानंतर जो पुढचा जो वैशिष्ट्य आहे तो म्हणजे वैज्ञानिक पद्धती किंवा वैज्ञानिक कार्यप्रणाली. बघा, ऑगस्ट कॉम्टेचा जो प्रत्यक्षवाद आहे, जसं वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, मग नुसतं दृष्टिकोन ठेवून चालत नाही आहे. तर त्या ठिकाणी एखाद्या घटनेचा अभ्यास करण्यासाठी, सामाजिक घटनांचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा अभ्यास करणं गरजेचं आहे, वैज्ञानिक पद्धतीचा अवलंबसुद्धा करणं गरजेचं आहे. यालाच खऱ्या अर्थानं प्रत्यक्षवाद म्हणता येऊ शकेल. मग ऑगस्ट कॉम्टे काय म्हणतो की ज्यावर समजा आपण एखादा संशोधक काय करत असतो, एखादी घटना घडली असेल किंवा एखाद्या समस्येचा अभ्यास करत असताना सर्वप्रथम पहिली जी संशोधनाची जी प्रक्रिया आहे, वैज्ञानिक जी पद्धतीची पायरी जी आहे ती पहिली म्हणजे समस्या सूत्रण. एखाद्या समस्येची निवड आपल्याला करावी लागते की बाबा हे उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर स्त्रियांच्या समस्या. मग ह्या स्त्रियांच्या समस्येचा आपल्याला अभ्यास करायचा असेल मग त्या संदर्भामध्ये आपल्याला एक समस्या सूत्रण करावं लागेल. मग या समस्येच्या अनुषंगाने आपल्याला गृहीतकर्ते मांडावी लागतील किंवा या समस्या कशामुळे निर्माण झालेल्या आहेत. की उदाहरण आपण सांगतो गृहीतकर्ते मांडू शकतो की स्त्रियांच्या समस्येसाठी पितृसत्ताक कुटुंब पद्धती जबाबदार आहे, हे गृहीतकर्ते आहे. आलं लक्षात. मग या गृहीतकर्ते मांडल्याच्या नंतर त्या अनुषंगाने आपल्याला तथ्य संकलन माहितीची संकलित करणं गरजेचं आहे, तथ्याचं संकलन करणं गरजेचं आहे. मग हे तथ्य संकलन केल्याच्या नंतर की त्या अनुषंगाने आपल्याला एक संशोधन आराखडा तयार करावा लागेल
की नेमकं हे कशा प्रकारचं आपल्याला संशोधन करायचं आहे, त्याचं मूल्यमापन कशा प्रकारचे करता येऊ शकेल, या दृष्टिकोनातून आपल्याला संशोधनाचा आराखडासुद्धा तयार करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर पुढची जी पायरी येणार आहे, ज्यावेळेस आपण संशोधन आराखडा तयार करतो तर त्याच्या आधी आपण तथ्यसंकलन जमा केलेलं आहे. हे जी काही प्राप्त केलेली तथ्य आहेत, ही जी माहिती आहे, ही माहिती आपण निरीक्षणाच्या माध्यमातून किंवा परीक्षणाच्या माध्यमातून त्याची कारणमीमांसा करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टीचा ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस त्या मिळालेल्या तथ्यांचं आपण वर्गीकरण करणं गरजेचं आहे. आणि वर्गीकरणाच्या आधारे जी काही माहिती प्राप्त होते आणि त्या माहितीच्या आधारे आपल्याला विशिष्ट प्रकारचा निष्कर्ष या ठिकाणी मांडता येऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ की एखादी व्यक्ती, मानव हा मृत आहे, मानव हा मृत आहे असं आपल्याला सांगायचं असेल तर आपल्याला काय करता येईल, राम हा मानव आहे, राम हा मानव आहे, मग राम कसा आहे, मृत आहे. हे जे विधान मांडलं जातं हे विधान काय आहे, संशोधनाच्या माध्यमातून वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे तथ्याचं या ठिकाणी निरीक्षण परीक्षण करून वर्गीकरणाच्या आधारे त्याचे निष्कर्ष काढले जातात, ज्यालाच आपण संशोधनाची पद्धती किंवा संशोधनाची प्रक्रिया असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून प्रत्यक्षवादामध्ये अशा प्रकारच्या संशोधनाच्या पद्धतीचा किंवा वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करूनच विचार मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. याच्याशी संबंधित हा खऱ्या अर्थानं प्रत्यक्षवाद आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पुढचा जो मुद्दा आपल्याला सांगता येईल, प्रत्यक्षवाद हा अप्रत्यक्ष घटनाशी संबंधित नाही. मागच्या मुद्द्यामध्ये आपण स्पष्ट केलं होतं की प्रत्यक्षवाद हा वास्तविकतेशी संबंधित आहे. ज्या घटना प्रत्यक्ष घडतात, आता उदाहरणार्थ ईश्वरशास्त्रीय अवस्थेमध्ये आणि आध्यात्मिक अवस्थेमध्ये काय पाहिलं होतं आपण की या सर्व सृष्टीचा करता धरता एक गूढ शक्ती आहे, एक दैवी शक्ती आहे, अशा प्रकारचा विचार मानव त्या ठिकाणी करत होता. पण ऑगस्ट कॉम्टे काय म्हणतो की ज्या गोष्टी प्रत्यक्ष आपण पाहू शकत नाहीत, अनुभवू शकत नाहीत, तो ऐकू शकत नाही, जो पाहू शकत नाहीत, आपण त्याला स्पर्श करू शकत नाही, त्याची जाणीव होऊ शकत नाही, या गोष्टी आपण अप्रत्यक्ष गोष्टी आहेत. आणि या अप्रत्यक्ष गोष्टीशी प्रत्यक्षवाद हा कधीही संबंधित नाही. आणि म्हणून मग प्रत्यक्षवाद कशाशी संबंधित आहे की ज्या गोष्टी प्रत्यक्ष आहेत, ज्या गोष्टी वास्तविक आहेत, ज्या गोष्टी तुम्हाच्या अनुभवालाच येतात. मी उदाहरण म्हणलं की साखर ही गोड आहे असं मी म्हणून चालत नाही आहे. साखर ही गोड आहे ही मी म्हणून चालणार आहे का, अजिबात नाही. ज्याप्रमाणे मला गोड लागते ती साखर तुम्हाला सुद्धा गोड लागली पाहिजे, याला आपण प्रत्यक्षवादी दृष्टिकोन असं या ठिकाणी म्हटलं जाऊ शकतं. आणि म्हणून ऑगस्ट कॉम्ट या निसर्गामध्ये काही अशा घटना आहेत, आजही काही घटनांच्या संदर्भामध्ये आपण तिथंपर्यंत पोहोचू शकलेलो नाही आहे. अनेक उपग्रह या ठिकाणी या पूर्ण सृष्टीमध्ये आहेत. मग ज्या घटनांचा आपण शोध घेऊ शकत नाही, ज्या घटनांचा आपण अर्थ समजू शकत नाही, ज्या गोष्टींना आपण पाहू शकत नाही, त्या गोष्टीच्या पाठीमागे लागण्यात काही अर्थ नाही. आणि म्हणून या ठिकाणी ज्या गोष्टीचा आपल्याला कुठल्याच प्रकारचा संवाद साधता येत नाही, कुठल्याच गोष्टी दृष्टिकोनातून त्याचं निरीक्षण परीक्षण करता येऊ शकत नाही, अशा अप्रत्यक्ष गोष्टी टाळणं या ठिकाणी प्रत्यक्षवादामध्ये अभिप्रेत आहे. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी या वैशिष्ट्यामध्ये स्पष्ट करण्याचा प्रयत्न ऑगस्ट कॉम्ट करतो. त्याच्यानंतर जे पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मानवतावादी धर्म व विज्ञानाचा समन्वय. ऑगस्ट कॉम्टने जे प्रत्यक्षवाद मांडलेला आहे, मांडत असताना विचार करा, विज्ञान काय आहे, तो मानवतावादी धर्म बनला पाहिजे. आता थोडंसं या ठिकाणी ऑगस्ट कॉम्ट थोडंसं आपल्या प्रत्यक्षवादापासून थोडंसं दूर जात असताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्याने वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला आहे, पण वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत असताना तो विज्ञान धर्मसुद्धा या ठिकाणी मानत असतो. कारण काय झालेलं आहे की धर्म आणि नैतिकतेची सांगड घालण्याचा प्रयत्न प्रत्यक्षवादामध्ये केलेला आहे. कारण समाजामध्ये पुनर्रचना करायची आहे, समाज व्यवस्थेमध्ये प्रगती साधायची आहे, समाज व्यवस्थेमध्ये सुखशांती सुव्यवस्था निर्माण जर करायची असेल तर विज्ञानवादी धर्म बनला पाहिजे आणि त्यातून नैतिकतेचा विकास होणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा विचार प्रत्यक्षवादाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. मग प्रत्यक्षवाद काय आहे की तो काय आहे की ज्यावेळेस आपण विचार करतो की प्रत्यक्षवादाच्या माध्यमातून मानवतावादी धर्माचा विकास झाला पाहिजे, म्हणजे सगळं जे काही विज्ञान आहे हे समाजाच्या कल्याणासाठी, मानवाच्या कल्याणासाठीच निर्माण झालेलं आहे.
मग ज्या विज्ञानाच्या माध्यमातून मानवाचा कल्याण साधला जातो, मानवाचा हित साधलं जातं, मानवाचा विकास किंवा प्रगती करण्याचा प्रयत्न केला जातो, त्यावेळेस तो विज्ञान हा मानवतावादी धर्म बनत असतो आणि त्यातूनच नैतिकतेचा विकास होत असतो. कारण जे भांडवलशाही समाज व्यवस्था निर्माण झालेली आहे ना, या भांडवलशाही समाज व्यवस्थेमध्ये दोष निर्माण का झाले की त्या ठिकाणी नैतिकता राहिलेली नाही. कामगारांचं शोषण होऊ लागलेलं आहे. कामगारांच्या अनेक प्रकारच्या समस्या वाढत आहेत. त्यांना सन्मानानं समाजामध्ये जगता येत नाही. अशा प्रकारची विषम व्यवस्था समाजामध्ये निर्माण झाल्यामुळं भांडवलशाही समाज व्यवस्थेमध्ये हे दोष निर्माण झालेले आहेत. पण हे दोष निर्माण झालेले असून सुद्धा भांडवलशाहीवरती टीका केली असली तरी सुद्धा की ऑगस्ट कंपनी काय म्हटलेलं आहे, हे भांडवलशाही चुकीची आहे किंवा हे या समाजातून निघून गेली पाहिजे असं कदापिही म्हटलेलं नाही. त्यांनी एवढंच म्हटलेलं आहे की भांडवलशाहीमध्ये जे दोष आहेत ना, ते दोष दूर करण्यासाठी आपल्याला प्रत्यक्षवादाचा आधार घ्यावा लागेल. मग प्रत्यक्षवादामध्ये आपण धर्म आणि नैतिकतेची सांगड घालणं गरजेचं आहे. तुम्हीही जगा आणि आम्हालाही जगू द्या, म्हणजे प्रेम, आपुलकी, सहकार्य, जिव्हाळा ह्या ज्या भावना जर विकसित होत असतील तर खऱ्या अर्थानं या भांडवलशाही समाज व्यवस्थेमध्ये नैतिकता निर्माण होऊ शकते. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी विज्ञानवादी, मानवतावादी धर्म आणि विज्ञानाचा समन्वय या ठिकाणी साधण्याचा प्रयत्न ऑगस्ट कंपनी आपल्या या प्रत्यक्षवादी सिद्धांतामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर जो पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बघा, सामाजिक पुनर्निर्मितीचे साधन आहे. म्हणजे आताच आपण पाहिलं होतं की ऑगस्ट कंपनी जो प्रत्यक्षवादाचा जो उद्देश आहे त्या उद्देशामध्ये मी स्पष्ट सांगितलेलं होतं की ज्यावेळेस फ्रेंच देशामध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली, त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर संपूर्ण समाजव्यवस्था बदलली गेली आणि समाजव्यवस्था बदलल्यामुळं त्या ठिकाणी नवीन समाजव्यवस्था निर्माण झाली. त्याला आपण औद्योगिक किंवा भांडवलशाही समाजव्यवस्था म्हटले गेलेलं आहे. आणि या भांडवलशाही समाजव्यवस्थेला स्थिरता प्राप्त करून देण्यासाठी यांनी प्रत्यक्षवाद मांडलेला आहे. मग प्रत्यक्षवाद मांडत असताना त्यांनी काय केलं की या प्रत्यक्षवादाच्या माध्यमातून समाजाचं पुनर्निर्माण म्हणजे समाजाची पुनर्निर्मिती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी ऑगस्ट कंपनी करतो. आणि म्हणून प्रत्यक्षवादाच्या माध्यमातून जे काही ज्ञान आपण प्राप्त करणार आहोत, जे ज्ञान म्हणजे कसं आहे, जे ज्ञान वास्तविक आहे, जे ज्ञानामध्ये गूढता अजिबात नाही आहे, ज्या ज्ञानामध्ये संदिग्धता अजिबात नाही आहे, ज्या ज्ञानामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे, म्हणजे अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त केल्याच्या नंतर की खऱ्या अर्थानं ते ज्ञान समाजाच्या प्रगतीसाठी, समाजाच्या विकासासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी महत्त्वाची भूमिका ठरणार आहे. आणि म्हणून प्रत्यक्षवादामध्ये काय आहे की समाजाची पुनर्निर्मिती, समाजाची सुव्यवस्था, समाजाची पुनर्घडण बसण्यासाठी एक महत्त्वाचं मार्गदर्शक या ठिकाणी या प्रत्यक्षवादाच्या माध्यमातून निर्माण होणार आहे. अशा प्रकारचे विचार प्रत्यक्षवादाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी ऑगस्ट कंपनी आपल्या या प्रत्यक्षवादाच्या सिद्धांतामध्ये केलेला आपल्याला दिसून येतं. हा प्रत्यक्षवाद मांडत असताना त्यांनी समाजाचा विचार करून म्हणजे थोडक्यात या ठिकाणी समाजशास्त्राचा अभ्यास करत असताना प्रत्यक्षवादाचा आधार त्यांनी घेतलेला आहे. परंतु जसा तो एक वैज्ञानिक होता, तो शास्त्रज्ञ जसा होता, तसा तो समाज सुधारक सुद्धा असलेला आपल्या या ठिकाणी दिसून येतो. का दिसतो? त्यांनी समाजशास्त्र कसं असलं पाहिजे, प्रत्यक्षवादी असलं पाहिजे, वस्तुनिष्ठ असलं पाहिजे आणि वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून ते ज्ञान प्राप्त केलं पाहिजे, अशा प्रकारचा आग्रह या ठिकाणी धरतो. आणि त्याचबरोबर या प्रत्यक्षवादाच्या माध्यमातून समाजाचं कल्याण साधलं पाहिजे, मानवाचं कल्याण साधलं पाहिजे, समाजाची प्रगती झाली पाहिजे, समाजामध्ये नैतिकता आली पाहिजे, समाजामध्ये प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या पाहिजेत. म्हणजे अशा प्रकारचा सुधारणावादी दृष्टिकोनसुद्धा या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न ऑगस्ट कंपनी केलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर काही प्रत्यक्षवादाचे नियम आहेत. ज्याप्रमाणे नैसर्गिक घटना निश्चित नियमावर आधारित असतात, त्याचप्रमाणे सामाजिक घटनासुद्धा विशिष्ट व निश्चित नियमाद्वारेच संचलित होत असतात. उदाहरणार्थ भरती, ओहोटी, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण इत्यादी. नंबर 2, सामाजिक तथ्य किंवा घटनांचे वास्तविक ज्ञान हे निरीक्षण, परीक्षण, प्रयोग व वर्गीकरणाच्या आधारेच प्राप्त करता येते. त्याच्यानंतर तिसरा जो नियम त्यांनी शोधून काढलेला आहे तो म्हणजे बघा, प्रत्यक्षवाद ही संकल्पना किंवा सिद्धांत नसून ती एक अध्ययनाची विशिष्ट अशी पद्धत आहे.
ज्यामध्ये तार्किकतेला अधिक महत्त्व दिलं जातं. तर चौथा जो नियम आहे, प्रत्यक्षवादातून संपूर्ण मानवी समाजाचे भौतिक, बौद्धिक व नैतिक विकास करण्याबरोबरच सामाजिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे आहे. म्हणजे अशा प्रकारचा जो प्रत्यक्षवादाच्या माध्यमातून नियम मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी ऑगस्ट कॉम्टने केलेला आपल्याला दिसतो. त्याचा यानंतर या सिद्धांतावरती काही टीकाकारांनी टीका केलेल्या आहेत. प्रत्यक्षवादाचे आपण थोडक्यात इथं टीकात्मक मूल्यमापन करणार आहोत. या सिद्धांतावरती अनेक टीकाकारांनी टीकात्मक मूल्यमापन केलेलं आहे किंवा टीका करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जॉन स्टुअर्ट नावाचा एक विचारवंत आहे की त्यांनीसुद्धा याच्यावरती टीका करतात की त्यांचं असं मत आहे की धर्म आणि विज्ञान यांचा विचित्र समन्वय. जॉन स्टुअर्ट मिल यांनी काय केलेलं आहे की ऑगस्ट कॉम्टवरती टीका करत असताना किंवा प्रत्यक्षवादावरती टीका करत असताना की ऑगस्ट कॉम्टने त्यांच्या या सिद्धांतामध्ये धर्म आणि विज्ञानाचा विचित्र समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. का? विज्ञान आणि धर्म हे वेगवेगळे आहेत. कारण धर्मामध्ये विज्ञान येत नाही आणि विज्ञानामध्ये धर्म येत नाही. खूप याच्यामध्ये तफावत आहे. परंतु धर्म, नैतिकता, विज्ञान या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, यांचा समन्वय करण्याचा, ओढून ताणून समन्वय साधण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तुम्ही विज्ञानाचा जरी काळ धरत असाल तर विज्ञानामध्ये नैतिकता, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या गोष्टीला स्थान दिलं जात नाही. विज्ञानामध्ये काय असतं की एखादी घटना का घडली, कशामुळे घडली याचा अभ्यास केला जातो. या घटनेचा समाजावरती काय चांगला परिणाम होतो का वाईट परिणाम होतो, का योग्य आहे का चुकीचं आहे की बरोबर आहे, या गोष्टीशी विज्ञानाचा काही संबंध येत नाही. हां, एखादी घटना का घडलेली आहे, कशी घडलेली आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिक पद्धतीतून करण्याचं काम करू शकतो. परंतु ऑगस्ट कॉम्टने काय केलं आहे, विज्ञान, धर्म आणि नैतिकता यांचा एक विचित्र समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून अशा प्रकारची टीका जॉन स्टुअर्ट मिल यांनी या प्रत्यक्षवादावरती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केले आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर जो दुसरी जी टीका केली जाते ती टीका म्हणजे काय आहे, प्रत्यक्षवादाचा जनकच सर्वात जास्त अप्रत्यक्षवादी होता. काय टीका केली जाते, प्रत्यक्षवादाचा जो पुरस्कर्ता आहे तोच सर्वात जास्त अप्रत्यक्षवादी होता. याचा अर्थ काय आहे की ऑगस्ट कॉम्टने सुरुवातीला काय सांगितलं होतं की ईश्वरशास्त्रीय अवस्था, आध्यात्मिक अवस्था आणि नंतर प्रत्यक्षवादी अवस्था. मग प्रत्यक्षवादी मांडल्याच्या नंतर त्याने विज्ञानाची काळ ठरलेली आहे. निरीक्षण, परीक्षण, प्रयोग या ठिकाणी या वैज्ञानिक पद्धतीचा अवलंबसुद्धा करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. पण ज्यावेळेस तो अवलंब करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तो आपल्या मताशी ठामपणे सहमत राहिलेला नाही. त्याची अवस्था डळमळीत झालेली आहे. कारण काय, ज्याप्रमाणे विज्ञानाची तो कास धरण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु नंतर शेवटी तो धर्माकडे झुकलेला आहे. म्हणजे काय आहे, तिथं नैतिकतेला या ठिकाणी आधार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. की त्यांचं असं म्हणणं आलं की मानवी कल्याण साधण्यासाठी, मानवाचा विकास करण्यासाठी विज्ञानामध्ये धर्माची सांगड घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि विज्ञानामध्ये धर्माची सांगड घातल्यामुळं जो खऱ्या अर्थानं जो प्रत्यक्षवादी होता, जो विज्ञानवादी होता, तोच खऱ्या अर्थानं धार्मिक आणि अप्रत्यक्षवादी बनला गेलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा प्रकारची टीकासुद्धा या ठिकाणी केली जाते की असं म्हटलं जातं की सर्वात जास्त जो प्रत्यक्षवादी होता तोच सर्वात जास्त अप्रत्यक्षवादी होता. अशा प्रकारची टीका या प्रत्यक्षवादी सिद्धांतावरती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केली आपल्याला दिसून येते. तिसरी जी टीका आहे, चॅम्बलिस नावाचा एक विचारवंत आहे. रोलिन चॅम्बलिस काय म्हणतो पहा की ऑगस्ट कॉम्टचे आम्हाला 2 रूपे या ठिकाणी पाहायला मिळाली आहेत. ऑगस्ट कॉम्ट कसा होता, दुप्पट्टी स्वरूप 2 रूपाचा होता. म्हणजे ऑगस्ट कॉम्टचं दुटप्पी धोरण या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं असं त्याचं म्हणणं आहे. की काय होता की ऑगस्ट कॉम्ट हा एक अत्यंत हुशार चिकित्सक, तीक्ष्ण बुद्धिमत्तेचा एक वैज्ञानिक होता. ऑगस्ट कॉम्टचे 2 रूपे म्हणजे काय आहे की पहिलं रूप काय आहे की ऑगस्ट कॉम्ट हा एक शास्त्रज्ञ, एक वैज्ञानिक, एक तीक्ष्ण बुद्धीचा हुशार एक वैज्ञानिक होता. तर दुसरं रूप म्हणजे काय, अत्यंत भोळा, धर्मभीरू आणि जे काही गूढ गोष्टी आहेत, जे काही अवैज्ञानिक गोष्टी आहेत, ज्या अप्रत्यक्ष गोष्टी आहेत, अप्रत्यक्ष या गोष्टीवरती विश्वास ठेवणारा सुद्धा एक
व्यक्ती होता, एक साधा भोळा व्यक्तीसुद्धा होता. म्हणजे अशा प्रकारचे एकाच वेळेस दोन गोष्टी या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला ही गोष्ट आपल्याला आयुष्यभर या ऑगस्ट कॉम्टला आपण लक्षात ठेवणं अपेक्षित आहे असं तो म्हणतो. याचा अर्थ काय आहे की ऑगस्ट कॉम्टचे दोन रूपे, म्हणजे तो एक वैज्ञानिकसुद्धा होता आणि एक धर्मपरायण व्यक्तीसुद्धा होता. म्हणजे अशा प्रकारचे दोन रूपे एकाच वेळेस ऑगस्ट कॉम्टमध्ये आपल्याला पाहण्यास मिळतात, हे आपल्याला विसरून चालता येणार नाही. अशा प्रकारची एक टीका ऑगस्ट कॉम्टवरती झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पुढची जी टीका आहे ती टीका म्हणजे काय आहे, युजन डेव्हरिंग नावाचा एक विचारवंत आहे, युजन डेव्हरिंग. तो काय म्हणतो पहा, कॉम्टने आपल्या प्रत्यक्षवादी विचारामध्ये जे मांडलेले विचार आहेत ते विचार प्रत्यक्षवादी नसून ते अप्रत्यक्षवादीच आहेत. बघा, कॉम्टने जे आपल्या प्रत्यक्षवादी सिद्धांतामध्ये जे विचार मांडलेले आहेत ते विचार म्हणजे निरीक्षण, परीक्षण, प्रयोग या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये विचार व्यक्त केलेले आहेत ना, ते सगळे जे विचार आहेत ना ते शेवटी ऑगस्ट कॉम्ट हा आपल्या विचाराशी एकनिष्ठ राहू शकलेला नाही आणि म्हणून त्यांचे विचार जे मांडलेले प्रत्यक्षवादी जे विचार आहेत ना ते सर्व विचार हे अप्रत्यक्षवादी स्वरूपाचे आहेत. अशा प्रकारची टीका या ठिकाणी डेव्हरिंग या विचारवंतांनी केली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून ऑगस्ट कॉम्टचा हा जो प्रत्यक्षवाद आहे हा प्रत्यक्षवाद या प्रत्यक्षवादाचा आपला टीकात्मक मूल्यमापन अशा प्रकारे आपल्याला करता येईल. थोडक्यात आपल्याला सांगता येईल की या सिद्धांतावरती आणि प्रत्यक्षवादावरती जे काही टीकाकारांनी टीका केल्या जरी असल्या तरीसुद्धा की या सिद्धांताचं महत्त्व या ठिकाणी कमी होत नाही. कारण की कुठलीही गोष्ट ज्यावेळेस आपण चांगली करण्याचा प्रयत्न करतो, सर्वप्रथम करण्याचा प्रयत्न करत असतो, त्याला काही नावे ठेवणारे लोक असतात. जितकं नावं ठेवण्याचा प्रयत्न केला जातो तितकं या ठिकाणी त्या सिद्धांताचं वेटेज, त्या कार्याचं महत्त्व या ठिकाणी वाढत असलं आपल्याला दिसून येतं. म्हणून अनेक विचारवंतांनी प्रत्यक्षवादावरती विचार मांडण्याचा प्रयत्न केले होते, परंतु सामाजिक घटनेच्या संदर्भामध्ये, समाजाच्या संदर्भामध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून, प्रत्यक्षवादी दृष्टिकोनातून सर्वप्रथम एक वस्तुनिष्ठ विचार प्रत्यक्षवादीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न ऑगस्ट कॉम्ट यांनी केलेला आहे. आणि म्हणून ऑगस्ट कॉम्टला प्रत्यक्षवादाचा जनकसुद्धा असं या ठिकाणी म्हटलं जातं. अशा प्रकारे आपण ऑगस्ट कॉम्टचा प्रत्यक्षवाद पाहत असताना त्याचा अर्थ, त्याच्या व्याख्या, प्रत्यक्षवादाचे स्वरूप किंवा वैशिष्ट्ये आणि प्रत्यक्षवादाचं टीकात्मक मूल्यमापन या ठिकाणी आपण केलेलं आहे. धन्यवाद. या ठिकाणी थांबूत.